मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। उपनेते आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। तर काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडून आणली असा ठाकरेंना टोला। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशिवाय एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाली का याचा सस्पेन्स मात्र अजूनही कायम। अमित शहांनी रायगड दौऱ्यामध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची राऊतांची टीका। तर औरंगजेबाच्या कबरीला समाधी असा उल्लेख केल्यावरही बोट। तर आदित्य ठाकरेंकडूनही समाचार। एकनाथ शिंदेंच्या अर्थ खात्याविरुद्धच्या कथित तक्रारीला शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचा छेद। तर निधी वाटपामध्ये असमानता नाही, जलसंधारण खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर झाल्याची माहिती। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। पाणी टंचाई, खड्डे आणि नालेसफाईवरून सरकारला घेरण्याची रणनीती। कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या। तुरुंग प्रशासनावर मात्र प्रश्नचिन्ह। सगळे धर्म एकच आहेत तर मग धर्मांतराची गरज काय? सरसंघचालक मोहन भागवतांचा सवाल। तर समूह शक्ती वाढवून सत्ता मिळवण्यासाठी धर्मांतर केली जात आहेत असं विश्लेषण। वक्फ कायद्याविरोधातल्या आंदोलनामध्ये पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार। मुर्शिदाबादमध्ये आतापर्यंत 3 मृत्यू। तर हिंसक आंदोलन करणाऱ्या 118 जणांना अटक। सीमा सुरक्षा दलाचे जवान तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।